कक्ष जो उभारण्यात आलेला आहे अगदी रॉयल पॅव्हिलियनच्या पाठीमागे आपल्याला त्या ठिकाणी भोजन कक्ष पाहायला मिळतोय। त्या ठिकाणी जाऊन आपण भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे। सर्वांसाठी ही सुवर्ण संधी आहे आणि क्रिकेटची खमंग मेजवानी आणि त्याचबरोबर भोजनाचा आनंद देखील आपण घ्यायचा आहे। तर धन्यवाद जयेशजी भोसले सर। आणि जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो गोलंदाज सुरेश मुनीम। आपल्या स्पेलमधील पहिला आणि सांघिक पहिलं षटक हातात असताना या ठिकाणी मात्र पहिला चेंडू ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न आदित्य देशमुख स्ट्रायकिंग एंडला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज आहे अजय पोपेटाव। अजय आणि आदित्य ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मागील सामन्यामध्ये चित्तथरारक सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला। खरं तर तीनही सामने हे रोमांचक सामने आपल्याला पाहायला मिळाले। दुसऱ्या सामन्यामध्ये जरूर थोड्याशा धावा कमी आल्या आणि त्या धावांचा पाठलाग लिले केला गेला, परंतु पहिल्या सामन्यामध्ये धावा डिफेंड होताना आपण पाहिलं आणि तिसऱ्या सामन्यामध्ये देखील धावांचा यशस्वी पाठलाग अगदी शेवटच्या षटकात का होईना परंतु धावांचा यशस्वी पाठलाग होताना आपण या मैदानावरती पाहिला। यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू आहे, कव्हर आणि मिड ऑफच्या मधून चेंडू काढण्याचा मानस होता किशोर गुंजवडे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना तर डी8 सर्कलला खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय। खरं तर विकल्प बरेचसे आहेत गोलंदाजीचे। अरविंद ढेकळे या संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळतं। सुरेश मुनीम हा आघाडीच्या गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। सागर अनुसे या संघामध्ये आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अक्षय भुसारे आणि किशोर गुंजवडे हे विकल्प गोलंदाजीचे या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। यावेळेला मात्र बॅकफुटला गेलाय, बॅकफुट पंच आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, बॅकफुट पॉइंट सीमारेखा पार, चौकार। इलेव्हन आणि अगदी त्याच वेळेला जर आपण पाहिलं तर रामदास शेवाळे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा त्या ठिकाणी पाहायला मिळते। परंतु इथे मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटीचं लीडिंग आहे, चेंडू हवेमध्ये, थर्ड अटेम्प्ट मध्ये मात्र जेल कंट्रोल मध्ये ठेवू शकले नाहीये। 2 वेळा चेंडू जंगल केला आणि त्यानंतर तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र चेंडू जमिनीला दान होतोय। अजयला मिळतंय जीवनदान। खरं तर मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्याची क्षमता असलेला फलंदाज अजय पोपेटा मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। यावर्षीच्या क्रिकेट हंगामामधला फॉर्म जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आहे। अगदी मैदानाच्या चारही कोपऱ्यांमध्ये चौकार आणि षटकार लगावण्याची क्षमता असलेला अजय मात्र जीवनदानासह मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आदित्य देशमुख आणखीन एक स्टायलिश क्रिकेटर कळंबोली क्रिकेटचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। खरं तर गेली अनेक वर्ष सातत्यानं आपले दर्जेदार खेळ आपल्या संघासाठी आणि किंबहुना अशा प्रकारच्या स्पर्धांसाठी मात्र सातत्यानं या खेळाडूचा खेळ मैदानावरती पाहायला मिळाला आहे। परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सुरेश मुनीम या मैदानावरचा सर्वाधिक बेस्ट बॉलर किताब पटकावणारा गोलंदाज यावेळेस मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। आणखीन एक पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, लेग बायचा इशारा येतोय, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या षटकाचा बघता बघता खेळ होतोय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्त्याखेर एक चौकार जरूर आला, परंतु उर्वरित चेंडूंमध्ये मात्र कमालीचं कमबॅक राहिलं। धाव फलकावरती बिनबाद 7 धावा। पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय। दोस्ती 11 विरुद्ध रामदास शेवाळे प्रतिष्ठान। खरं तर क्रिकेटच नव्हे तर क्रिकेटच्या व्यतिरिक्त रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम हे या विभागामध्ये राबविले जातात। अगदी सामाजिक उपक्रम असो, सांस्कृतिक उपक्रम असो, विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं सातत्यानं आयोजन हे यांच्या माध्यमातून केलं जातो। अगदी शैक्षणिक उपक्रम असो, सामाजिक उपक्रम असो, सांस्कृतिक उपक्रम असो, सातत्यानं यांच्या माध्यमातून मात्र या कळंबोली विभागामध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन आणि नियोजन केलं जातं। रामदास शेवाळे प्रतिष्ठानचा जर आपण विचार केला, अगदी सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला। जिल्हाध्यक्ष आदरणीय रामदास शेवाळे साहेबांची या ठिकाणी उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पाहायला मिळाली आणि अगदी त्यांचाच हा रामदास शेवाळे प्रतिष्ठान संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। श्रीकांतजी फाळके यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली मात्र हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। तर दुसरीकडे आमचे आणखीन एक आयोजक आदरणीय विजयजी खानावकर साहेब आणि अरविंदजी ढेकळे संघनायक आपल्याला यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। पहिल्या षटकाचा खेळ संपला, 7 धावा धावफलकावरती आल्यात। एकूण धावांचा विचार केला तर 7 या धावगतीने जर धावा आल्या तर 35 धावा हे धावफलकावरती प्रोजेक्ट स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय।
परंतु त्याहीपेक्षा जास्त धावा बनवण्याचा मानस असेल, किमान 55+ किंवा 60+ धावा जर धावफलकावरती आले तर सामन्यामध्ये चुरस ही आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकते. गोलंदाजीचं युनिट अतिशय स्ट्रॉंग आहे. सुरेश मुनीमनं पहिलं षटक हाताळलं आणि त्यानंतर मात्र अरविंद ढेकळे या मैदानावरचा क्रिकेटमधील एक मास्टर माइंड खेळाडू म्हणून देखील या खेळाडूची ओळख आहे. अरविंद ढेकळे मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये स्वतः संघनायक संघमालक आपल्याला विजयजी खानावकर पाहायला मिळतात. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही आहे. सद्दी आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट करण्याची, परंतु सद्दी मात्र या ठिकाणी पाहिलं क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारचा बॅकअपला नाही आहे, धोका पत्कारला नाही. सिंगल मात्र धावफलकावरती आले. सिंगलनं फारसा फरक पडणार नाही. पिटूचं हे षटक आहे, 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. इथून मात्र आदित्यला आपले हात खुले करावे लागतील. संघाला एका मजबूत स्थितीमध्ये घेऊन जायचं असेल तर मात्र आदित्यला आपल्या गुणवत्तेला आधारित खेळ हा मैदानावरती साकारावा लागेल. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता आणि पेक्षा कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सागर अनुसे जोपर्यंत चेंडूवरती येणार तोपर्यंत मात्र सिंगल ही धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळते. या एकेरी धावेनं संघ पोहोचलाय. धावा धावफलकावरती येते दुहेरी अंकामध्ये, अर्थातच 10 धावा धावफलकावर. 10 धावा संघर्षमय 10 धावा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिल्या. एक मात्र चौकार अजय पोपेट्याच्या बॅटमधून आला, जो त्याच्या स्ट्रॉंग झोनमध्ये चेंडू फेकला गेला होता. खरं तर वेट अँड वॉचचं क्रिकेट खेळणं हे सर्वाधिक महत्त्वाचं असणार आहे. चेंडूला शरीरापर्यंत येऊ देणं आणि त्यानंतर मात्र फटके एक्झिक्यूट करणं. अरविंद ढेकळेवरती आक्रमक खेळ करणं तितकी सोपी गोष्ट नाही आहे. एकाच ॲक्शनमध्ये चेंडू दोनही दिशेला वळवण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज आहे. एक प्रतिभावान गोलंदाज. चेंडू फ्लाईट करणं, फलंदाजाला पॉपिंग क्रीजच्या बाहेर खेचणं, फलंदाजाच्या मनामध्ये लालसा निर्माण करणारी गोलंदाजी ही सातत्यानं अरविंदच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. दोनही खेळाडू सिंगलपेक्षा जास्त या ठिकाणी अटेम्प्ट करत नाहीयेत, परंतु इथे मात्र कलात्मकता नजाकत पाहायला मिळाली आहे. रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून चेंडू अटेम्प्ट केलाय आणि इथून जर पाहिलं तर चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. थोडंसं इंजरी जरूर या ठिकाणी संभवते, त्यामुळे खेळाडूंना आम्ही सातत्यानं म्हणतो की थोडा सुरक्षात्मक खेळ जरूर करा. जास्तीत जास्त सुरक्षा उपकरणांची या ठिकाणी वापर करा. विराज आहेत आय थिंक त्या ठिकाणी विजय खानावकर यांचे सुपुत्र विराज खानावकर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. युवा यंग टॅलेंट. चेंडू अडवण्याचा आतोनात प्रयत्न त्यानं केला. खूप लांबवरचं अंतर त्यानं कव्हर केलं आणि अगदी शेवटच्या क्षणाला थोडंसं बॉडी बॅलन्स या ठिकाणी बिघडला आणि तिथून जो आहे ती त्यांची थेट धडक झाली ती रेलिंग्सला. परंतु एक चांगली गोष्ट की खेळाडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये आणि त्याच उत्साहामध्ये पाहायला मिळतोय. खेळाडूंना आम्ही वारंवार रिक्वेस्ट करतो, या ठिकाणाहून सूचना करतो की आपले शरीर संपदा ही आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची आहे. यावेळेला सरळ बॅटनं चेंडू खेळला आहे डीप मिड ऑनमध्ये. क्षेत्ररक्षकला दूरवरून येतोय, काव कॉर्नर रिझनला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मात्र सिंगल या ठिकाणी धावफलकावरती अंकित केले जाते. या एकेरीच्या स्वरूपाने संघ पुढे सरकले. धावा धावफलकावरती आल्या आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. बिन बाद ही जमेची बाजू जरी असली तरी 16 धावा येतात पहिल्या 2 षटकांमध्ये धावफलकावर. पाहतोय 2 षटकांचा वजवी खेळ संपलाय. 8च्या सरासरीनं 16 धावा धावफलकावरती आल्यात आणि याच धावा गतीने जर धावा धावफलकावरती येत राहिल्या तर प्रोजेक्टेड स्कोअरमध्ये आपल्याला 40 हा आकडा नक्कीच पाहायला मिळतोय. परंतु दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये कमीत कमी 55-60 किंवा 60+ धावा जर धावफलकावरती उभारल्या गेल्या तर प्रतिस्पर्धी संघासमोर एक आव्हानात्मक धावसंख्या ही नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकते. गोलंदाजीमध्ये कोणतेही परिवर्तन नाहीये, परंतु काय कमालीचा फटका, जबरदस्त टायमिंग. काय या खेळाडूला स्टायलिश खेळाडू म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार.
थँक्यू डीजे. या स्पर्धांची टायटल सॉन्ग, ऑफिशियल टायटल सॉन्ग मात्र आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. पंकजी सूर्यवंशी यांच्या लेखणीतून उमटलेलं आणि त्यांच्याच सुमधुर आवाजानं गायलं गेलेलं हे गीत मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये खेळ पुन्हा एकदा सुरू होतोय. षटकार लगावला गेला. खरं तर प्री मेडिटेड शॉट होता. अगोदरच मानस बनवलं होतं. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू कव्हर केला होता आणि त्यानंतर मात्र काय कमालीचं एक्झिक्युशन पाहायला मिळालं. पीटीसीच्या संपूर्ण टीमचं आपण कौतुक करूया. अगदी 360 व्ह्यू आपल्याला मैदानाचा पाहायला मिळतोय. 6 कॅमेऱ्याच्या माध्यमातून मात्र ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते आणि या स्पर्धांना मात्र आंतरराष्ट्रीय लुक देण्याचा प्रयत्न हा पीडीसीच्या माध्यमातून देखील केला जातोय. अगदी मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय हे आपण LED स्क्रीनवरती देखील पाहू शकता आणि या खेळाडूचा विशेष कौतुक मी नक्कीच करेन. यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ग्रामीण क्रिकेट असो, इंटर कॉलनी क्रिकेट असो किंवा व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट असो, अगदी लेदर क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूला आपण सातत्यानं पाहतो. तो अजय यावेळेला मात्र मॅन इन फॉर्म मैदानाच्या आतमध्ये. दोनही सलामीवीर फलंदाज धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न जो विश्वास दर्शवला गेला आहे रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून, त्या विश्वासाला मात्र विश्वासार्थ खेळ होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अजय पोपेड्याचा विचार केला. एका चौकाराच्या मदतीनं 5 चेंडूंचा सामना करत 8 धावांचं योगदान राहिलंय. तर आदित्य देशमुख जो खेळतोय 10 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. डेलिकेटली कट करण्याचा प्रयत्न केला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पाहत राहिले. खरं तर शरीराच्या जवळ चेंडू आल्यानंतर बॅटचा फेस ओपन करण्याचा मानस होता, परंतु चेंडूमध्ये वेग आपल्याला पाहायला मिळाला. सुरेश मुनीम या ठिकाणी गोलंदाजच्या बोगल्यावरती. खरं तर या षटकामध्ये आक्रमण केलं गेलंय, परंतु कमबॅक कसं करायचं या गोलंदाजाला ठाऊक आहे आणि म्हणूनच अगदी महाकाल चषक MP मध्य प्रदेश या ठिकाणचा देखील दौरा त्यांना केला आणि तिथं देखील आपल्या खेळानं, आपल्या गोलंदाजीनं तमाम क्रीडा रसिकांना भुरळ पाडणारा असा खेळाडू सुरेश मुनीम मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला पावलांचा वापर, ऑन साईडला चेंडू खेचण्याचा प्रयत्न होता. सिंगल मात्र आली आहे. थोडासा फंबल पाहायला मिळतंय. अजय इज ऑलवेज रेडी फॉर सेकंड आणि इथे दुसरे धाव देखील धावफलकावरती अंकित केले जाते. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं तिसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 26वा एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. आणि ड्रिंक्स ब्रेक म्हटलं तर एकच नाव, कॅगन वॉटर तुमच्या शरीरासाठी काय करतं तर निरोगी हृदय, थायरॉइड, रक्तदाब, पचनाच्या समस्या दूर करतं आणि आपले शरीर हायड्रेटेड करण्याचं काम करतं. डिस्कवर वेलनेस विथ कॅगन वॉटर. ॲडव्हान्स जपान वॉटर टेक्नॉलॉजीनं युक्त खऱ्या अर्थानं सर्वांनीच आजपासूनच या कॅगन वॉटरचा वापर करायला सुरुवात करा. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर आपण पाहिलं तर विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, हरभजन सिंग आणि त्याचबरोबर फुटबॉलपटू रोनाल्डो, रेनॉल मेसी आणि सर्वच्या सर्व ॲथलेट्स जे आहेत, जे स्पोर्ट्समन आहेत, हे सर्वाधिक या पाण्याचा वापर करतात आपल्या सेवेसाठी. हे पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे. वॉटर प्युरिफायर या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर टेक्नो मोबाईल आहेत ज्यांचं देखील सर्वाधिक महत्त्वाचं योगदान आहे. त्याचबरोबर फुल पॉवर एनर्जी ड्रिंक रिओ बूम रोक के तो देख हे टॅगलाईन आणि त्याचबरोबर सिमिरा डायग्नोस्टिक्स ह्यांचं देखील आपण या ठिकाणी करूयात. सहर्ष स्वागत आणि जाऊयात एक छोट्याशा ब्रेकसाठी. डीजे ब्रेक. ड्रिंक्स ब्रेक नंतर मात्र पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने वळतो आहोत. खरं तर धावा धावफलकावरती पाहिल्या 3 षटकांचा वजवेग संपला आणि धावफलकावरती 26 आपल्याला पाहायला मिळतात. 8.66 या सरासरीनं धावा आल्यात. सुरेश मुनीमच्या गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर 2 षटकं 0 निर्धाव 17 धावा आणि कोणत्याही प्रकारची सफलता त्याला मिळाली नाहीये. एक मात्र षटक हाताळलं अरविंद डेकळे. 1 षटक 0 निर्धाव धावा खर्च केल्या 9 आणि कोणत्याही प्रकारची सफलता त्याला पाहायला मिळाली नाहीये. दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि ही जमेची बाजू असणार आहे. खरं तर इथून एक्सेलरेट करणं अपेक्षित असेल. गोलंदाजीच्या बोगल्यावरती आपण पाहतोय नन्ना मुन्ना जादूगर, अर्थातच अक्षय भुसारी.
खऱ्या अर्थानं कळंबोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून या खेळाडूची ओळख झाली आणि तिथून 6 चेंडू 6 धावा डिफेंड करण्याचं काम पहिल्या सत्रामध्ये या गोलंदाजानं केलं आणि तिथून या गोलंदाजाला नन्ना मुन्ना जादूगर ही पदवी मिळाली. अगदी आपल्या क्रिकेटिंग करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये हा खेळाडू होता. एकाच ॲक्शनमध्ये चेंडू वळवण्याची क्षमता आणि अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये नेहमीच या खेळाडूचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला आहे. चौथ्या षटकाचा खेळ अक्षयचा इथे ऑन द नीज आलाय. फलंदाज मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा मानस. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूवरची पकड ढिली झाली आहे आणि इथे पंचांकडे अपील मागितलं जात आहे. मात्र कोणत्याही प्रकारचा निर्णय नाही आहे. अर्थातच फलंदाज हा सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचतोय. झेल घेण्याची संधी होती. तब्बल 3 झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले की जे बळीमध्ये परावर्तित होऊ शकले असते त्यापैकी एक झेल मात्र आपण पाहिला इथे सुटलाय. खरं तर झेल सोडणं या क्षणाला आणि फलंदाजांना जीवनदान देणं आणि खास करून अजय सारखा फलंदाज थोडे थोडंसं धोक्याची घंटा असू शकते. दोस्ती 11 विरुद्ध रामदास शेवाळे प्रतिष्ठान आणि इथे मात्र झेल सोडल्यानंतर पाहूया फटका एक्झिक्युशन चांगला आहे. गॅपमध्ये चेंडू ढकललाय आणि चेंडू मात्र 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार. तर या चौकारानं संघ जाऊन पोहोचलाय. अक्षय भुसारी खरं तर 3 चेंडूमध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 2 दुहेरी स्वरूपाच्या धावा आल्या होत्या. एक संधी निर्माण केली होती झेल बाद करण्याची, परंतु ही झेल बाद करण्याची संधी गमावल्यानंतर अजयची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपताना आपल्याला पाहायला मिळते. चौकार आलाय. आउटसाइड द ऑफस्टम्पचा चेंडू ही मी म्हणेन पॉवर फुल स्ट्रोक आहे. हा फेवरेट झोन आहे या खेळाडूचा आणि अवे फ्रॉम द बॉडी ज्या वेळेला चेंडू मिळतात त्या चेंडूंना मात्र कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून सीमा पार चौकार. स्क्वेअर कटचा फटका एक्झिक्यूट केलाय. खरं तर स्क्वेअर कट कव्हर ड्राईव्ह मिड ऑफच्या दिशेनं चेंडू झिरकावणे इनसाइड आउटचा फटका हे या खेळाडूचे खरं तर स्ट्रॉंग झोन आहे आणि आउटसाइड द ऑफस्टम्प ज्या वेळेला चेंडू मिळतो त्यावेळेला स्क्वेअर कट असो किंवा कव्हर ड्राईव्ह असो या प्रकारचे फटके अजयच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतात. आणखीन एक अपर कट. इथे मात्र कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 1 बाउन्स इनटू द फेन्स चौकार. अंतिम 3 चेंडूवरती मात्र 3 खणखणीत चौकार पाहायला मिळाले. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. मी स्वयंसेवकांना विनंती करतो की पाण्याची पूर्तता आपण मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. परंतु काय कमालीचा स्ट्रोक या ठिकाणी. शेवटच्या 3 चेंडूवरती मात्र 3 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. फलंदाज अजय द मॅन इन फॉर्म. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की आपल्या संघासाठी मग ते ग्रामीण क्रिकेट असो, इंटर कॉलनी क्रिकेट असो किंवा व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट असो, अगदी लेदर क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूंना मात्र खूप चांगली कामगिरी ही सातत्यानं केली आहे. 11 चेंडूंमध्ये 24 धावांचं योगदान राहिलंय अजय पोपेटाचं आणि अगदी त्याच वेळेला 13 चेंडूंमध्ये 17 धावांचं योगदान दिलंय ते फलंदाज आदित्य देशमुखनं. 4 षटकांचा वजवी खेळ संपलाय. 42 धावा धावफलकावरती आल्या आहेत. अगदी शेवटच्या 3 चौकारांची हायलाइट्स देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हा पहिला चौकार आला जो बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळाला. दुसरा चौकार आपण पाहिला स्क्वेअर कटच्या माध्यमातून पॉईंटच्या डोक्यावरून मात्र हा चेंडू तटवला गेला जो गेला 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे आणि त्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी ज्या वेळेला शरीरापासून दूर जाणारे चेंडू मिळतात अप्पर कटच्या माध्यमातून थर्ड मॅन रिझनमधून हा सलगचा तिसरा चौकार आपल्याला खरं तर ही एक वेगळेपण आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळालं PTC लाईव्हचं की खेळाडूचे हायलाइट्स आपल्याला लगेचच ऑनस्क्रीन या ठिकाणी पाहायला मिळतात. खरं तर दर्जेदार खेळ आणि यावेळेला आपण ट्रॉफीज या स्पर्धेच्या विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या ट्रॉफीज या स्क्रीनवरती पाहतोय. क्रिस्टल ट्रॉफी जी दिली जाईल चॅम्पियन संघाला आणि त्याचबरोबर तृतीय पारितोषिक, द्वितीय पारितोषिक आणि उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर आणि प्रत्येक सामन्यामध्ये दिल्या जाणाऱ्या सामनावीराच्या ट्रॉफीज मात्र आपल्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. अंतिम षटक घेऊन किशोर
किशोर गुंजवडे गोलंदाजीमध्ये खूप चांगली चमकदार कामगिरी यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये राहिली आहे. अंतिम षटकाचा जबाबदारी मात्र या गोलंदाजाच्या खांद्यावरती दिली गेली आहे. किशोर गुंजवडे गोलंदाजच्या भोवल्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक घेऊन पहिला चेंडू खोलामध्ये चेंडू टाकला होता, अक्षरशः खडून काढला या चेंडूला. परंतु अजय वर्सेस किशोर हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये बघण्यासारखं असणार आहे, कारण राईट हँडेड फलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये आहे आणि हायवे एंडकडनं गोलंदाजी सुरू असताना वाऱ्याची साथ देखील या खेळाडूला आहे. खूप चांगल्या फटक्यांचं एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळालंय. खरं तर रोशन आणि अजय ही सर्वाधिक घातक जोडी ओळखली जाते, परंतु दोनही खेळाडू आज वेगवेगळ्या संघाचं प्रतिनिधित्व करतायत. अजय आपल्याला पाहायला मिळत आहेत ते रामदास शेवाळे प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून. यावेळेला हलकासा अपिश ड्राईव्ह पाहायला मिळाला, परंतु इथे मात्र निर्णय चुकीचा घेतला. अजयला स्ट्राईक देण्याच्या प्रयत्नात आदित्यनं मात्र आपली विकेट गमावली आहे. विकेट सॅक्रिफाईस केलंय, आत्मसमर्पण पाहायला मिळतंय आणि एक धाव मिळत असताना पहिला फलंदाज सांघिक स्वरूपाची सफलता. या ठिकाणी कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते बॉबी यांनी मात्र हा चेंडू अडवला. तर यावेळेला पॉईंट आणि गलीच्या मधून चेंडू काढण्याचा मानस होता. टेक्निकली क्रिकेट जर आपण पाहिलं तर खूप चांगला खेळला जातो अजयच्या माध्यमातून, परंतु यावेळेला संघनायक विनोद बिल्ला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. विनोद भाऊ मिस्टर ICPL मैदानाच्या आतमध्ये मुंबई पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत असणारा खेळाडू, एक जबरदस्त ॲथलीट आहे. स्पोर्ट्सच्या विभागामधून मात्र या खेळाडूची निवड महाराष्ट्र पोलीस सेवा दलामध्ये झाली आणि तिथून या मैदानावरती सातत्यानं जर आपण पाहिलं चेंडू झालेत या षटकातील, तर पुढील संघ नाणेफेकीसाठी यायचा आहे. पुढील सामना आपल्या समोर असेल, जो आजच्या दिवसातील पुढील सामना असेल तर चला विनंती असेल मयूर 11 आणि शहीद भगतसिंग राही 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉससाठी इमिजिएटली रिपोर्ट करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस केला जाईल. खरं तर 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहे. तिथे विनोद बिल्ला मोठा फटका खेळण्याचा मानस दर्शवला गेला यष्टीरक्षकाकडून. या ठिकाणी चेंडूची फेकी होणार तोपर्यंत मात्र सिंगल हे धावफलकावरती अंकित केले गेले. बायचा इशारा येतोय, कोणत्याही प्रकारे बॅट इथे इन्व्हॉल्व नाही आहे. खरं तर विनोद संघनायकाच्या भूमिकेमध्ये शेवटचा एक चेंडू शिल्लक, 5 चेंडूंचा खेळ झालाय, 46 धावा धावफलकावरती आल्यात. खरं तर सुरुवात चांगली मिळाली. पहिल्या 2 षटकांमध्ये 16 धावा धावफलकावरती आल्या. यावेळेला खुलामध्ये टाकलेला चेंडू होता, अक्षरशः खडून काढलाय चेंडूला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातंय. पाहूया जसा चेंडू हातामध्ये मिळाला, बेल्स डिसलॉज केले आहेत आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र धावबादच्या स्वरूपात अजयनं गमावली आपली विकेट. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त आणि पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 47 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 48 धावांचा. लाईनिंग नो चेक करायचं रनआउटसाठी. येस, तिसऱ्या पंतांची मागणी केली जाते रनआउटसाठी. तर चला टॉससाठी यायचंय मयूर 11 आणि शहीद भगतसिंग राही 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे. तर फलंदाज बाद आहे. निर्णय आलाय तिसऱ्या पंचांचा, फलंदाज बाद आहे. तर टॉस या ठिकाणी केला जाईल आणि आमचे योगेश वाघ त्या ठिकाणी टॉस करतील. हॅलो चेक. तर त्याला विनंती असेल मयूर 11 आणि शहीद भगतसिंग राही 11
या दोन्ही संघाच्या संघनायकांना की कृपया आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. कळंबोली प्रीमियर लीग दिवस पहिला. या पहिल्या दिवसातील आपण पाहत आहात पाचवा सामना यावेळेस आपण इथे खेळणार आहोत. मयूर 11 ज्याने गेल्या वर्षी हा केपीएलचा करंडक ज्याने आपल्या हाताने उचलला तो मयूर 11 हा संघ मयूर खानाकर यांच्या बांधणीतून साकारलेला संघ आणि प्रभात अंबोरे हे या संघनायक असतील आणि त्यांच्या विरुद्ध असेल शहीद भगतसिंग राही 11, तुषार पाटील, आदरणीय श्री गुरुदेव सिंग आणि जगराज सिंग या त्रिमूर्तींनी एकत्रित केलेला हा संघ आहे. आणि या संघाचे संघनायक आपण म्हणून पाहत आहात सचिन खरवार. तर चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये यायचंय. निश्चितच सचिन सोबत आपण पाहत आहात हर्षद पाटील देखील इथे आलेले आहेत आणि त्यानंतर आपण पाहत आहात प्रभात अंबोरे. तर विनंती असेल जॉन यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. जॉन. कळंबोली प्रीमियर लीग दिवस पहिला. या पहिल्या दिवसातील आपण पाचव्या सामन्याकडे वळणार आहोत. मयूर 11 विरुद्ध शहीद भगतसिंग राही 11 या दोन संघादरम्यान. तर छापा कॉल आलेला आहे आणि काटा म्हणजेच जवळपास शहीद भगतसिंग राही 11 या संघाने इथं नाणेफेक जिंकलेली आहे. तर सचिन प्रथमतः अभिनंदन. आपण काय निर्णय घ्याल? फिल्डिंग घ्याल. तर आयोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आयोजन बहुत अच्छा है. ठीक आहे, काही बात नाही. आप बॅट्स ज्यादा बोलते हो. तर प्रभात आपण टॉस इथे गमावलेला आहे तर फिल्डिंग घेतली. तर तुम्ही किती जास्तीत जास्त धावा तुम्ही करू शकाल? आपल्या ग्राउंडला चेसेबल असं म्हणजे कोणता रन सेफ नाही आहे तर जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू आम्ही. तुम्ही किती धावांचं आव्हान ठेवाल? काय म्हणजे टार्गेट काय असेल आता तुमचं? 60-65 पर्यंत आम्ही जायचा प्रयत्न करू. तुम्ही असं ठरवलंय की कोणता गोलंदाजला तुम्ही टार्गेट करणार किंवा वीक पॉईंट किंवा काय असं काय अभ्यास केलाय का? असा अभ्यास वगैरे काय केला नाही कारण आपला जो एंड आहे मला वाटतं LIG एंड आणि हायवे एंड या हायवे एंडला जरा फरक असतो. बॅट्समनला ॲडव्हान्टेज असतो रन्स करायचा. तर तो टार्गेट आम्ही करून खेळू की जास्तीत जास्त स्कोर त्या एंडनी करता येईल. धन्यवाद. दोन्ही संघाच्या संघनायकांना त्यांच्या सामन्यासाठी शुभेच्छा आणि ओ टू प्रवीण सर. नक्कीच या ठिकाणी नुकताच तोंडे या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये काळभैरव संघानं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं आणि आय थिंक त्या स्पर्धेमध्ये प्रभातला सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून देखील गौरवण्यात आलं. तर कॉन्फिडन्स लेवल एका वेगळ्या उंचीवरती असेल या खेळाडूचा आणि एक चांगला दर्जेदार खेळ मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. दोन ताकदवर संघ एकमेकांच्या समोर. नाणेफेकीचा कौल जिंकलाय योगेश. स्वर्गीय या ठिकाणी शहीद भगतसिंग राही 11 संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आणि जाऊयात पुन्हा एकदा या सामन्याच्या उत्तरार्धाकडे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकीकडे अरविंद ढेकळे सर्वाधिक अनुभवी खेळाडू, मास्टर माइंड ऑफ कळंबोली क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आणि त्याच्या समवेत जर पाहिलं तर खेळाडू आहे धावांचं लक्ष 48 धावांचं लक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. वैभव सूर्यवंशी आणि अरविंद ढेकळे ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर लिलाव प्रक्रियेमध्ये वैभव सूर्यवंशीवरती सर्वाधिक विश्वास दर्शवला गेला या संघाच्या माध्यमातून. यानंतरची लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. मयूर 11 आणि शहीद भगतसिंग राही 11 या दोन संघादरम्यान. दोनही ताकदवर संघ, तुल्यबळ संघ. तुषारजी पाटील, गुरुदेव सिंग आणि जगराज सिंग. कर्णधार सचिन कारवारचा देखील या ठिकाणी आपण विशेष उल्लेख करूयात कारण तर नमो चषकामध्ये याही खेळाडूच्या नावावरती 2 व्हीलर बाईक आहे. सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून या खेळाडूची निवड झाली होती. तब्बल 236 संघांचा समावेश त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला होता. सर ऑल सेट फॉर द रनचेस. या ठिकाणी धावांचा पाठलाग करण्यासाठी संघ सज्ज आहेत. 2 सलामीवीर फलंदाज आणि सज्ज आहे गोलंदाज देखील
थोडाशी पावलं अडकत आहेत. आय थिंक गोलंदाजीच्या बोगल्यावरती आपण पाहतोय राजू नरळेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आहे. एक वेगवार आणि तेज सर्रास गोलंदाज, आणखीन एक मी म्हणेन उंचपुरा गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेतला. क्षेत्ररक्षणामध्ये काही प्रमुख बदल पाहायला मिळतात. खरं तर पॉवर प्ले 1चं हे षटक आहे ज्यामध्ये केवळ 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कल बाहेर राहण्याची मुभा, आणि दोनही क्षेत्ररक्षक जर पाहिले तर अरविंदसाठी ऑन साईडला ठेवले गेलेत. ह्या मैदानावरती चौफे टोलेबाजी करण्याची क्षमता अरविंदच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु मागील काही क्रिकेट हंगामाचा जर आपण विचार केला तर अरविंदला फारशी संधी फलंदाजीची मिळाली नाही आहे, कारण तो ज्या संघामध्ये खेळतो अर्थातच रॉयल कळंबोली संघ, आणि त्या संघामध्ये मात्र फलंदाजांची इतकी मोठी फळी आहे की तिथे अरविंदला खूप कमी किंवा क्वचितच त्याला मैदानावरती येण्याची संधी मिळते. आणि अशा परिस्थितीमध्ये दोस्ती 11 संघाचं प्रतिनिधित्व करत असताना अरविंद ढेकळे मात्र स्वतः मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. यावेळेला इनसाइड आउटचा फटका, इनफिल्ड क्लिअर करण्याचा केवळ मानस होता. इनफिल्ड क्लिअर केले, 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर, प्लेसमेंट परफेक्ट आणि चेंडू सीमारेषा पार, चौकार. तर दोस्ती 11 संघाचा संघनायक अरविंद, कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. 48 धावांचं लक्ष आणि 48 धावा 30 चेंडूमध्ये कशा प्रकारे उभारल्या जातात हे अरविंदच्या आम्ही म्हणेन माइंडमध्ये कॅल्क्युलेशन सुरू आहे. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये किती धावा धावफलकावरती आल्या पाहिजेत, उर्वरित 3 षटकांमध्ये कशा प्रकारचा खेळ मैदानावरती राहिला पाहिजे याचं कॅल्क्युलेशन नेहमीच त्याच्या माइंडमध्ये सुरू असतं. या मैदानावरती आम्ही म्हणेन सर्वाधिक विकेट्स बनवण्याचं देखील विक्रम या खेळाडूच्या नाव आहे, कारण प्रत्येक स्पर्धा म्हटली की अरविंद ढेकळे हे नाव प्रामुख्यानं पुढे येतं, जो एक चांगला पिच क्रिकेटर देखील आहे आणि त्याच्याच माध्यमातून ही विकेट या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. आणि त्या तयार केलेल्या विकेटवरती आपले जलवे बिखरत असताना हा खेळाडू मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यावेळेला ऑनसाईडला चेंडू जोरकस फटका लगावण्याचा मानस, थेट फेकी होते आहे, अभिजित आहेत त्या ठिकाणी, परंतु नेम चुकलाय आणि फलंदाज सुरक्षित मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय. एक रिस्की सिंगल या ठिकाणी घेतली गेली आहे. खरं तर अरविंदनं कॉल केला आणि त्यानंतर रिस्पॉन्ड केला वैभवनं. वैभव एक युवा खेळाडू आहे, खरं तर पदार्पणातच या खेळाडूनं आपल्या खेळाच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांना प्रभावित केलं आणि असा खेळाडू यावेळेस मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत आहे. राजू नरळे खरं तर धावा रोखण्यासाठी ओळखलं जाणारं हे सर्वाधिक प्रभावी अस्त्र आहे. रामदास शेवाळे प्रतिष्ठान संघाचं गोलंदाजीचं प्रतिनिधित्व करत असताना यावेळेला मात्र ऑफ साईडच्या दिशेनं चेंडू टोलवलाय, ज्या क्षेत्रामध्ये अरविंदनं पहिला चौकार लगावला. इनफिल्ड क्लिअर करत असताना वैभवच्या बॅटमधून देखील येतोय दर्जेदार चौकार. विकल्प असू शकला असता, परंतु संघनायकाने विश्वास दर्शवला राजू नरळे यांच्यावरती आणि तिथून मात्र जर आपण पाहिलं तर 2 चौकार आले आहेत. 2 चौकार आल्यानंतर देखील धावा मर्यादित रोखण्याची क्षमता गोलंदाजीमध्ये आहे. इथे पुनरागमन पाहायला मिळाले. आउटसाईड द ऑफस्टंपचा हा चेंडू होता. राजेश पुजारी सारखा क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कलमध्ये पाहायला मिळते. याही संघाची संघ बांधणी खूप चांगल्या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते. विनोद भिल्ल देखील आहेत. गोलंदाजीचा आणखीन एक विकल्प या संघामध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे सामना चुरशीचा होणार यातील मात्र शंका नाही. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. पेस व्हेरिएशन पाहायला मिळालंय. बुचकळ्यामध्ये पाडलाय फलंदाजाला, निरुत्तर केलंय, जायबंदी केलंय शेवटच्या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होतोय. 9 धावा धावफलकावरती आल्या. तुलना करायची झाली तर पहिल्या सत्रामध्ये 7 धावांचं पहिलं षटक राहिलं होतं सुरेश मुनीमचं, परंतु प्रत्युत्तर दाखल मात्र 9 धावांचं षटक राहिलंय. दोनही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक छोटीशी टीम मीटिंग आपल्याला यावेळी स्क्रीनवरती पाहायला मिळते.
वेळेचं बंधन आहे मित्रांनो. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं हाताळणं गरजेचं आहे, अन्यथा शेवटच्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. गोलंदाजीच्या विकल्पावरती चर्चा केली जाते. आदित्य देशमुख हा एक विकल्प या संघाकडे, परंतु विश्वास दर्शवला गेला आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळलं राजू नरळे यांनी. त्यानंतर मात्र विकल्प जर आपण पाहिला तर विनोद भिल्ल देखील विकल्प या संघामध्ये पाहायला मिळतात. आणि अगदी यावेळेला गोलंदाजीच्या बहुल्यावरती आपण पाहतोय गोलंदाज आय थिंक मंगेश गोलंदाजीच्या बहुल्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. मंगेश बागल खरं तर निर्णायक क्षणाला अप्रतिम गोलंदाजी करणं. 6 चेंडूमध्ये 5 धावा नमोचषकात या गोलंदाजाने डिफेंड केल्या होत्या एका निर्णायक सामन्यामध्ये. खरं तर आय थिंक तो क्वार्टर फायनलचा सामना होता आणि त्या सामन्यामध्ये मात्र 6 चेंडूमध्ये 5 धावा डिफेंड करण्याचा विक्रम भीम पराक्रम मात्र या गोलंदाजाने केलाय. त्यामुळे गुणवत्ता नो डाऊट. बरेचसे विकल्प याही संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, परंतु उभारल्या गेलेल्या 47 धावा डिफेंड केल्या जाणार का? मास्टर माइंड अरविंद डेकळे जो ओळखला जातो एकेरी दुहेरी धावेनं धावफलकावरती सातत्यानं धावा उभारण्यामध्ये जो ओळखला जातो मोठमोठ्या फटक्यांसाठी, आणि तो खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एल.आय. जैनकडनं फुल टॉस चेंडू होता, इनसाइड आउटचा फटका पुन्हा एकदा. कलात्मकता नजाकत या फटक्यामध्ये पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, सीमा रेषे लगत हा चेंडू अडवला जातो आणि तोपर्यंत मात्र धावा धावफलकावरती येत आहेत 2 धावा. एक सुसज्ज असं मैदान, भौगोलिक दृष्ट्या एक मोठं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आउटफील्ड जर आपण विचार केला तर आउटफील्ड अतिशय फास्ट. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 9 धावा धावफलकावरती आल्या होत्या. त्यानंतर मात्र या पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. थोडासा विचार करण्यास भाग पाडलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. अरविंद ढेकळेसाठी जर पाहिलं तर उजव्या यष्टी बाहेर 4 क्षेत्ररक्षक आपल्याला, खरं तर 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. फ्लाइंग स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर शॉर्ट पॉईंट किंवा शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑफ हे क्षेत्ररक्षण अरविंदसाठी. ऑन साईडला जर पाहिलं तर लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग किंवा शॉर्ट फाईन लेग 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आउटसाईड द ऑप्टनचा चेंडू होता, खोलामध्ये टाकलेला चेंडू आहे. खरं तर डावकुरे आताचा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजीचा मारा करतोय आणि अरविंदसाठी उजव्या एसटीच्या बाहेर वाईड यॉर्कचा वापर त्यानं केला आहे. अरविंद ढेकळेला फार काळ जकळून ठेवणं ही तितकी सोपी गोष्ट या ठिकाणी नसणार आहे आणि इथे मात्र पावलांचा वापर केलाय. ऑन द नी झालाय. हा फेवरेट झोन आहे या खेळाडूचा. कलात्मकता ट्रेडमार्क अरविंद ढेकळे शॉट आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. तर कमालीची म्युझिक धून मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. खरं तर दोस्ती 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये परफॉर्म करतोय. अरविंद ढेकळे संघ नाही, कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आणि ज्याच्या वेळेला डाव्या एसटीवरती चेंडू मिळतात ऑन द नीज, नटराज मुद्देमध्ये हा फटका एक्झिक्यूट केला होता. कलात्मकता या फटक्यामध्ये पाहायला मिळाली आहे. खरं तर वेळेचं बंधन देखील आहे आणि 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं हाताळणं हे सर्वाधिक महत्त्वाचं असेल. यावेळेला थेट फेकी होते. क्षेत्ररक्षक थोडंसं विवडेन की उशीर करतोय आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. आणखीन एक सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केले जाते. एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात 18. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू असताना अजूनही विचार केला तर येणारे 19 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. प्रतिषटक 10ची सरासरी या मैदानावरती राखणं. पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला, इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू पॅड लाईनवरती आदळतोय. लेग बायचा या ठिकाणी ऑफ द बॅट, येस ऑफ द बॅट पंच इशारा करतायत. बॅटीची कड घेऊन जाणारा चेंडू सिंगल मात्र धावफलकावरती आले. 19 धावांचा विचार केला, धावा धावफलकावरती येत आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. बिनबाद 19 ही धावसंख्या धावफलकावरती. तुलना करायची झाली तर पहिल्या सत्रामध्ये 2 षटकांच्या समाप्ती अखेर 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळाले होते. कोणत्याही प्रकारची विकेट गमावली नव्हती. खरं तर विकेटला महत्त्व दिलं गेलंय
आणि इथे जर धावा डिफेंड करायच्या असतील, आपण नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये जर तुम्हाला धावा डिफेंड करायच्या असतील तर मात्र तुम्हाला रेग्युलर इंटरव्हलला विकेट्स घेणं हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं. चला, वेळ, टाईम अलर्ट. आपल्याला 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं समाप्त करायची आहेत. प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग नको आहे, या सूचना मात्र आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला येत आहेत. इक्वेशन जर पाहिलं तर अजूनही येणारे 18 चेंडूकडे 29 धावांची गरज, 9.67 च्या सरासरीनं मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे. पण 2 षटकांसाठी तब्बल 9 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेतला गेलाय, त्यामुळे इथून टाइम अलर्ट आपल्याला येतोय. आणि जर का एका मॅचमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा तुम्हाला टाइम अलर्टच्या सूचना जर आल्या तर मात्र विचार करावा लागेल. स्पर्धांची आपली काही नियमावली आहेत आणि त्या नियमावलींचं काटेकोरपणे पालन करणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे. इथे गोलंदाजीमध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन नाहीये. शेवटचे 2 चेंडू ज्या पद्धतीनं राजू नरळेनं हाताळले होते, संघनायकाचा विश्वास जिंकण्यामध्ये पुन्हा एकदा हा गोलंदाज यशस्वी ठरला आणि हेच कारण आहे की गोलंदाजीमध्ये कोणताही परिवर्तन नाहीये. यावेळेला जोरकास फटका स्लॉटमध्ये चेंडू मिळाला आहे. स्टँड अँड डिस्पॅच पद्धतीचा फटका वैभवच्या बॅटमधून येतोय. फ्लॅट बॅटेड षटकार. की सर्वाधिक विश्वास वैभववरती दर्शवला गेला होता. एका युवा खेळाडूवरती दर्शवला गेलेला विश्वास आणि त्या विश्वासामधून मात्र सार्थ फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, कंट्रोलमध्ये ठेवू शकले नाहीयेत आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आहे 18 चेंडूवाडी 29 धावा हे विजयाचं लक्ष होतं. पहिल्या 2 चेंडूवरती 2 बिगिट्स. षटकार आलाय. खरं तर दुसरा चेंडू पाहिला होता, रिलीज पॉईंटला फिंगर रोल केल्या गेल्या होत्या राजू यांच्या माध्यमातून आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. सरळ बॅटनं हा चेंडू भिरकावून दिला गोलंदाजाच्या डोक्यावरून. प्रयत्न खूप चांगले राहिले मंगेश यांचे, झेल देखील टिपला, परंतु स्वतःच्या शरीराचा कंट्रोल ठेवू शकले नाही आहेत. बाउंड्री लाईन क्रॉस केली आणि तिथून मात्र दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. ही गुणवत्ता या खेळाडूची एका वेगळ्या उंचीवरती या खेळाडूला घेऊन जाते. यावेळेला पुन्हा एकदा ऑनसाईडला चेंडू जोरकस फटका लगावण्याचा मानस, धीम्या गतीनं हा चेंडू आला, शरीराचा वेध घेतला, सिंगल मात्र धावफलकावरती आले. पहिल्या 2 चेंडूवरती आलेल्या 2 षटकारानं जणू हा सामना पूर्णपणे आवाक्यामध्ये आणलाय आणि इथून अरविंद डेकेचं काम आता फक्त चेंडूला ढकलणं, सिंगल धावफलकावरती उभा करणं आणि विजयाचा मार्ग सुखकर करणं. या खेळाडूला सांगणं गरजेचं नाही आहे, कारण हा खेळ आणि अशा प्रकारचे अनेक सामने त्यांना आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये आपल्या संघाच्या बाजूने झुकवलेत. तितकी चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते. यष्टीरक्षक थोडासा दूर उभा आहे, त्याचा फायदा उचलला जातोय. सिंगल मात्र धावफलकावरती येते आणि येणाऱ्या प्रत्येक एकेरी स्वरूपाच्या धावेनं विजयाचा मार्ग हा मोकळा करण्याचं काम या दोनही आघाडीच्या फलंदाजांचा पाहायला मिळतोय. विश्वास दर्शवला गेला वैभव सूर्यवंशी या खेळाडूवरती आणि तो विश्वास मात्र सार्थ ठरवत असताना कमालीचा खेळ मैदानावरती 2 बॅक टू बॅक सिक्सेस या फलंदाजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. खरं तर एक चौकार देखील आला. चौकारानं आपल्या डावाची सुरुवात केली. तब्बल 17 धावांवरती 18 धावांवरती हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर अरविंद ढेकळे देखील 9 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान राहिलं. यावेळेला आणखीन एक जोरकास फटका लगावण्याचा मानस खरं तर पाहिलं होतं. थोडासा शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू केला. ऑनसाईडला चेंडू टार्गेट करण्याचा मानस होता. निर्धाव चेंडूचे होते. सांगता षटक समाप्त होत आहे अगदी स्क्रीनवरती. त्याच वेळेला आपण पाहू शकता काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूवर 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 11च्या सरासरीनं 33 धावा आल्या धावफलकावरती. इक्वेशन मात्र उरतं येणारे 12 चेंडू शिल्लक आणि 15 धावांची गरज.
तर चला खेळाडू विकेटवरती आपण टीम बेटिंग करायची नाहीये, विकेटपासून थोडंसं बाजूला व्हा. टाइम अलर्ट इथे येतोय 13 मिनिटे 3 षटकं. चौथा षटक 7 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला हाताळायचं आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आपण विचार केला तर एका षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटांचा अवधी दिला जातो. तर येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. अगदी स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्राचं हे स्कोर कार्ड आहे. दोस्ती 11 संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना रामदास शेवाळे प्रतिष्ठान संघानं 2 आघाडीच्या फलंदाजांना कमालीचा खेळ केला. 14 चेंडू 18 धावांचं योगदान. आदित्य देशमुखचं 14 चेंडू 27 धावांचं योगदान राहिलं. अजय पोपेटाचं गोलंदाजीमध्ये या ठिकाणी दोस्ती 11 संघाचा जर आपण स्कोर कार्ड पाहिलं तर रवींद्र ढेकळे 9 चेंडू 15 धावा आणि वैभव सूर्यवंशी 9 चेंडू 18 धावांचं योगदान. रिक्वायर्ड चा जर आपण विचार केला तर 12 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. ड्रिंक्स ट्रॉले मैदानाच्या आतमध्ये 3 षटकानंतर आपल्याला पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा धावफलकावरती आल्या आहेत. नेल्सन आकडा आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावांची गरज. 7.5च्या सरासरीनं धावा या ठिकाणी उभा राहायचे आहेत. आमचे विश्वास पाटील बाला यांचं देखील विशेष कौतुक आपण करायला नक्कीच. अगदी ऑक्शन सोहळ्यापासून ते या मैदानाच्या प्रिपेरेशनपासून ते अगदी या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंग त्यांची भूमिका ही सर्वाधिक महत्त्वाची राहिली आहे. गोलंदाजीच्या बहुल्यावरती आपण पाहतोय गोलंदाज कणकेश्वर पोपेटा. आणखीन एक फिरकीचा जादूगर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खरं तर हे षटक कशा पद्धतीने हाताळलं जाणार. अरविंद ढेके सारखा मास्टर माइंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जो ओळखतोय. 12 चेंडू आणि 15 धावा म्हणजे चेंडू आणि धावांमध्ये फारसं अंतर नाहीये. त्यामुळे वेगळं काही करण्याचा प्रयत्न इथे संघाच्या मी म्हणेन विजयामध्ये सर्वाधिक महत्त्वाचं असणार आहे. वेगळं काही करण्याचा प्रयत्न नसेल. प्रत्येक चेंडू मागे 1 धाव. या षटकामध्ये 5 किंवा 6 धावांचं षटक जरी आलं तरी देखील धावा शेवटच्या षटकामध्ये उभारल्या जाऊ शकतात. कणकेश्वरच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. चेंडू नव्हे तर बिबडे सामन्याचं भवितव्य सोपवलं गेलंय. आणि इथून कशा प्रकारे गॅपमध्ये चेंडू ढकललाय. क्षेत्ररक्षकाला केवळ क्लिअर केलंय आणि तिथून चेंडू थांबणार नाहीये सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. तर या दरम्यान आपण पाहिलं हलकासा फ्लायटेड चेंडू होता. रिलीज पॉईंटला हा चेंडू पाहिला होता की धीम्या गतीचा चेंडू आहे. आणि आमच्या डीजेच्या माध्यमातून मात्र धून वाजवली गेली. पाहुणं जेवलात काय. दुपारची वेळ आहे. भोजनाची व्यवस्था आयोजन समितीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे. परंतु इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. झेल गेड्याऐवजी चेंडूपासून दूर जाताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल मात्र धावफलकावरती आले. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय. त्यानंतर मात्र आली आहे सिंगल. उर्वरित 5 चेंडूमध्ये 5 सिंगल जरी आल्या, 4 चेंडूमध्ये 4 सिंगल, तरी देखील 9 धावांचं हे षटक राहील. हे कॅल्क्युलेशन मात्र अरविंद ढेकेच्या माइंडमध्ये सुरू असणार आहे. एक मास्टर माइंड क्रिकेट खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आणि इथून जर पाहिलं तर वैभवच्या हातामध्ये आता स्ट्राईक आलाय. स्ट्रायकिंग एंडला वैभव सूर्यवंशी आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त खेळाडू, प्रतिभावान खेळाडू, गुणवान खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. अप्पर कट केलाय आणि तिथून मात्र चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार चौकार. तर या 2 चौकारानं जणू एखाद्या फुग्यातून हवा काढून टाकावी तशी या सामन्याची हवा मात्र काढून टाकले. परंतु क्रिकेट आहे. 42 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही येणारे 9 चेंडूवाडी 6 धावांची गरज. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला जाणार. करता डीपमध्ये कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये. ऑन साईडला सर्व क्षेत्ररक्षण लावलं गेलं. आणि गोलंदाजीची लाईन जर आपण पाहिली तर आउटसाईड द ऑफ स्टंप आहे. हे थोडंसं मी म्हणेन विचारांच्या पलीकडचं. आदित्य देशमुख हा देखील एक विकल्प होता. अनेक सामने या गोलंदाजांना देखील अशा प्रकारचे सामने आपल्या संघाच्या बाजूने झुकवलेत. परंतु संघनायकांना विश्वास दर्शवला. कणकेश्वरवरती फिरकीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. एलआयजी एंडकडनं कदाचित हे षटक असल्यामुळे जास्त धोका पत्करायचा नाहीये. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. आय थिंक उमेश त्या ठिकाणी येतात. चेंडू अडवत आहे तोपर्यंत मात्र
सिंगल ही धावफलकावरती अंकित केली जाते. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं 44 या धावसंख्येवरती मजल मारली जाते. नो लॉस, 44 रन. दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही येणारे 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. आजच्या दिवसातील पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक महत्वाची पार्टनरशिप आणि इथे मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला आहे. या रिव्हर्स स्वीपनं मात्र चौकार येतो आणि या चौकारानं विजय साकारला जातोय. एक षटक राखून मात्र हा सामना जिंकलाय. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि जाऊयात या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. तत्पूर्वी मैदानातून बाहेर जाणारा संघ लाईनअप करून आपण बाहेर जायचंय आणि जो संघ डगआउट मध्ये आहे त्या संघानं लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये यायचंय. शेक हँड्स होईल, हस्तांदोलन होईल आणि त्यानंतर मात्र हा सामना संपेल.